मुजोर रमेश म्हात्रे याच्या संदर्भात मुजोर रमेश म्हात्रेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। रमेश म्हात्रेसह 4 आरोपींना 24 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणी ही कोठडी सुनावण्यात आली आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी किशोर पगारे आपल्या सोबत जोडलेले आहेत। किशोर, या मारहाण प्रकरणी 24 जुलैपर्यंत कोठडी सुनावण्यात आलेली आहे, अधिक माहिती। नक्कीच 24 जुलैपर्यंत न्यायालयाने कोठडी दिलेली आहे। न्यायालयीन कोठडीमध्ये आज व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे ही सुनावणी करण्यात आलेली आहे, कारण की तब्येतीचं कारण जे आहे ते पोलिसांतर्फे आणि न्यायालयातर्फे हे समोर मांडण्यात आलं। सन्मान्य न्यायालयाने आता यावर 24 जुलैपर्यंत नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांचे 4 सहकारी यांच्या न्यायालयीन कोठडी दिलेली आहे। या दरम्यान त्यांना PCR होऊन त्यांची म्हणजे जामिनावर मुक्तताही होऊ शकते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो प्रकार घडला होता त्या प्रकाराच्या अंतर्गत पूर्ण देशामध्ये हे वातावरण तापलं होतं। कुठेतरी डॉक्टरांची मारहाण झाली होती, त्यामुळे ही शिक्षा जास्तीत जास्त त्यांना व्हावी याकरता सगळ्या स्तरातून डॉक्टरांच्या इकडून आक्रोश होत होता। मात्र सन्मान्य न्यायालयाने सांगितलं जोपर्यंत त्यांना समोर उपस्थित करत नाही, उपस्थित केल्यानंतर आज त्यांची तब्येतीचं कारण देऊन त्यानंतर त्यांची तब्येती न्यायालयाने सांगितलेलं आहे की 24 जुलैपर्यंत ही न्यायालयीन कोठडी आहे। या दरम्यान त्यांना एनसीआर हा घेता येईल। ठीक आहे किशोर, तुम्ही असेच जोडलेले रहा। बातमी लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडकी